पैलवान लागला इकडं तिकडं पळायला. तर झालं काय मित्रांनो, मी तुमचा लाडका केतन भालेराव. तर रोज सारखा चालू आपण कॉलेजला आणि पैलवान ते तर पहिलंच कॉलेजला पोहोचले होते. मला झालं होतं लेट. मग मी निघालो कॉलेजला. तर रस्त्यावर बघा तुम्ही सकाळी सकाळी किती गर्दी चालू आहे. तर मी रस्ता क्रॉस केला, पोहोचलो दुसऱ्या साईडला. मग काय सिटी बस यायला टाईम बाकी होता. मग सिटी बस पण आली. बसलो. जाता जाता CBS आलं. मग उतरलो आपल्या अशोक स्तंभाला उतरलो. मग मला प्यायचा होता चाय. मग घेतला बासवंतीत चाय. मग एक घोट मारला. मन एकदम तृप्त झालं. मग निघालो कॉलेजला. कॉलेजला गेल्यावर पैलवान दिसला. मोबाईल खेळत होता. मग मोबाईल खेळता खेळता पैलवान बोललो, पैलवान चल मला नाश्ता करायचा आहे. तर आम्हाला पैलवान गेला नाथब्रह्माला घेऊन. नाथब्रह्म तर बंद होतं. तर तेजा म्हटला चला एक दुकान आहे तिथं इडलीला भारी भेटते. तर पैलवान म्हटलं चला. तर बघा आपल्याला कोणत्या ठिकाणी घेऊन गेला नाश्ता करायला. मग आम्ही उभा राहूनच नाश्ता केला. इडली तर भारी होती, असा काही विषय नाही. तर जाता जाता पैलवानला काय झालं काय माहीत, रिटर्न मागं गेला. तो आणि प्रणव रिटर्न मागं गेले. ते आले अशोक स्तंभावर. त्यांनी रस्ता क्रॉस केला. मला वाटलं काहीतरी झालं. पण त्यांनी काय केलं, स्वीट बोलून घेतली स्मूदी. ते स्मूदी घ्यायसाठी रिटर्न आले होते. मग या तिघांनी पण स्मूदी पेली. मग निघालो आम्ही सिटी बसच्या स्टॉपवर. मग काय सिटी बसमधून उतरलो. मग निघालो आपल्या आपल्या घरी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. आवडला असेल तर ब्लॉग पटकन कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.